नमस्कार मंडळी, गेले काही दिवसांपासून आपण कोरोना संबंधीची सगळी जागृती करून घेतो आहोत, वेगवेगळ्या विषयांची माहिती करून घेतोय, आपल्याला काय करायचं आहे, काय टाळायचं आहे, कुठल्या गोष्टींची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे, या सगळ्याबद्दल आपण बोलतो आहोत। आजचा जो आपला कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे कोरोना संचारबंदी आणि प्रभावी उपाययोजना या सगळ्याबद्दलच्या कुठल्या आहेत। घरी राहतो आहोत आपण काही दिवस, घरात असताना आपल्याला नेमकं काय काय करायचंय या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले डॉक्टर केतकी बर्वे उत्पात यांना। नमस्कार, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। आणि अगदी अलीकडेच जेव्हापासून आपण कोरोनाबद्दल बोलतो आहोत, कोविडबद्दल बोलतो आहोत, तेव्हा मॅडम येऊन वारंवार इथे येऊन आपलं मार्गदर्शन आपल्याला देतात आहेत आणि त्या संदर्भात बरीच माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। त्यांची ओळख पुन्हा एकदा करून देते। डॉक्टर केतकी बर्वे उत्पात मॅडम सहयोगी प्राध्यापिका आहेत, श्वसन विकार विभाग, नायर हॉस्पिटलमधून त्या आल्यात आणि खूप मोठा अनुभव आहे। सतत सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणं ते तर आहेच, पण त्याबरोबरीने त्यांच्या बरोबरचे जे सगळी मंडळी आहेत, डॉक्टर्स आहेत, या सगळ्यांना मार्गदर्शन करणारा एक लेख सुद्धा तुमचा अलीकडेच प्रसिद्ध झालाय। आणि अजूनही महत्त्वाचं काम म्हणजे यातले सगळे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार करणं, त्यांना धीर देणं, त्यांना मार्गदर्शन करणं अत्यंत महत्त्वाचं काम आहे। सुरुवातीलाच मनापासून आभार। आणि जे सगळं आपण सगळ्यांनी केलं गेल्या काही दिवसांपासून की आम्ही कृतज्ञ आहोत। आमच्यासाठी जी मंडळी कार्यरत आहेत त्या सगळ्यांसाठी आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत। आज आपण ह्या सगळ्या ज्या संचारबंदीबद्दल बोलत असताना काय सद्यस्थिती आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ऐकतो आहोत, वेगवेगळ्या पातळ्यांवर गोष्टी ऐकतो आहोत। सद्यस्थिती काय आहे कोरोनाबद्दलची, तिथूनच सुरुवात करूया। तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज आपलं हे चर्चासत्र आहे। तर तसं बघायचं तर कोरोनाची सध्याची स्थिती आहे ती एका संमिश्र स्वरूपाची आहे असं आपल्याला म्हणता येईल। आकडे हे नक्कीच चिंताजनक आहेत, पण हा जो आजार आहे त्या आजाराला अनेक पैलू आणि अनेक कंगोरे आहेत। तर आजार ज्या पद्धतीने ज्या झपाट्याने वाढतोय त्याच्यामुळे लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण आहे। पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की हे आकडे तसं तर ते दर दिवसागणिक काय दर तासागणिक बदलत आहेत आणि हे आकडे आपल्यातले खूपसे जण दिवसातनं एकदा आणि काही जण तर दिवसातनं अनेकदा विविध प्रसार माध्यमांमधनं आपण पाहतोय आणि ऐकतोय। त्याच्यामुळे सगळ्यात पहिले म्हणजे मी आकडे आज आपल्यासमोर सादर करणार नाहीये, कारण आपण सगळे अगदी आकड्यांच्या बाबतीत अपडेटेड आहोत, पण आकड्यांच्या पलीकडे जाऊन विचार करणं महत्वाचं आहे। हे आकडे फक्त स्टँडअलोन बघणं गरजेचं नाहीये, तर चौफेर बाजूंनी या आकड्यांचा विचार व्हायला हवाय। बऱ्याच वेळेला आपल्याला असं ऐकतो आपण की आकडे इतके रुग्ण वाढले, इतके रुग्ण दगावले, पण त्याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या आपण निदर्शनात आणल्या पाहिजे। म्हणजे जसं रुग्णांची संख्या वाढतीये तर ती नक्की का वाढतीये, म्हणजे रुग्ण अचानक निर्माण होत आहेत असं नाहीये। रुग्णांची संख्या वाढतीये कारण आपल्या डायग्नोस्टिक पद्धतींची एफिकसी वाढतीये, लॅब स्केल अप झालेले आहेत, जास्तीत जास्त रुग्ण हे निदर्शनात येत आहेत, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, क्लस्टर ट्रेसिंग हे वाढलंय। त्याच्यामुळे इनफॅक्ट ही एक पॉझिटिव्ह साईन, एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आपल्याला म्हणायला हवी की आपण जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचून प्रकारे रुग्ण होऊ शकतात त्यांच्यापर्यंत आपण आता पोहोचलो, ही खूप चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे। आणि पहिले आपण या हिमनगराच्या अपेक्सपाशी होतो, आता हळूहळू आपण जसं खाली जातोय तसं आपल्याला रिअल परिस्थिती माहित होतीये। आणि जसं काही रुग्ण दगावतायत हे खरं आहे, पण त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जे रुग्ण आहेत ते बरे होत आहेत, डिस्चार्ज घेऊन घरी जात आहेत, तर या रुग्णांची संख्या हे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या कित्येक पट जास्त आहे। सेफली आपण असं म्हणू शकू का की सुरुवातीला जेव्हा कोरोना आला सगळ्या जगातच, तेव्हा तुम्हाला सुद्धा थोडंसं असं झालं होतं की हे नेमकं काय कसं घडतंय एवढ्या पटापट, आणि आता आपण असं म्हणू शकतोय का की आता आपल्याला माहितीये काय करायचं आहे, कशा पद्धतीने त्याला सामोरं जायचं आहे किंवा कशा पद्धतीने टॅप करायचंय, म्हणून इतक्या एफिशियंटली आपण त्याच्याकडे बघू शकतोय आता? येस, ऑफकोर्स। हा विषाणू जेव्हा आला हा विषाणू अतिशय नवीन होता, शास्त्रज्ञांनाच काय डॉक्टरांना काय कोणालाच त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं। पण जसं जसं आता आपलं ज्ञान वाढतंय, रिसर्चमध्ये भर पडतोय, तसं उपचार पद्धती आणखीन अद्ययावत होत चालल्या आहेत आणि उपचार पद्धतींसोबत निदान पण अतिशय फास्ट होतंय। त्याच्यामुळे आपण एक पॉझिटिव्ह ट्रॅकवरती तर नक्कीच आहोत। अगदीच। कुठल्या दिशेने म्हणजे आटोक्यात येण्याची सगळ्यांना, कारण आता हाच एक प्रश्न पडलाय की आटोक्यात येण्याची शक्यता किती आहे, कधी हे सगळं आपण पूर्णतः नियंत्रणात वगैरे येईल, खूप मोठे प्रश्न आहेत हे, काय सांगाल त्याच्याबद्दल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या सगळ्यांच्या मनात हा एक प्रश्न आहे की हे नक्की संपणार कधी? कधी खरंय
तसं कोरोना पेशंट्सच्या संख्येचा आलेख आपण बघितला तर चढता क्रम नक्कीच आहे. पण केवळ हा चढता क्रम चिंताजनक नाहीये, तर हा चढत्या क्रम ज्या स्पीडनी एक अचीव्ह होतोय तो स्पीड आपल्याला आटोक्यात आणायचा आहे. खरं, चढता क्रम असला तरी हरकत नाही, पण हा चढता क्रम हळूहळू झाला तर आपण त्याच्याकरता तयार आहोत. आपली रुग्णालय ससज्ज आहेत, पण हा चढता क्रम जर अतिशय झपाट्याने आपण अचीव्ह केला तर मग परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाईल. आणि केवळ हा चढत्या क्रमाचा वेग त्याला लगाम घालण्याकरता आपल्या प्रशासनाने, आपल्या आरोग्य संस्थेने अतिशय योग्य वेळेत खूप निर्णायक पावलं उचललेली आहेत. आणि हा चढता क्रम आटोक्यात आणण्याकरता सगळ्यात महत्वाचा आणि रामबाण उपाय म्हणजे संचारबंदी, लॉकडाऊन. तो सगळ्यात मला वाटतं प्रभावी उपाय आपण अंमलात आणला आणि तुम्ही म्हणालात तसं की अगदी योग्य वेळी आपण तो अंमलात आणलेला आहे आणि हळूहळू तो आता आपल्या काय म्हणूयात सवयीचा होऊ लागलाय हळूहळू. कारण इतके दिवस इतक्या तासांसाठी घरी बसणं आपल्याला माहित नव्हतं. पण एकंदरीत ह्याच्याकडे नागरिक म्हणून आम्ही बघतोय लॉकडाऊनकडे की आपल्याला काय करायचंय, घरातच राहायचंय किंवा अगदी गरज असेल तेव्हाच बाहेर पडायचंय. पण या लॉकडाऊनकडे डॉक्टर म्हणून त्यांचा काय दृष्टिकोन आहे, ते कसे बघतात लॉकडाऊन? खरं तर लॉकडाऊन ही एक अशी परिस्थिती आहे आपण स्वप्नातही त्याचा विचार केला नव्हता. आपण काय आपल्या 2 पिढ्यांनी सुद्धा ही अशी परिस्थिती कधीच पाहिली नव्हती. अनेक महामार्या आल्या आणि गेल्या, पण लॉकडाऊन आतापर्यंत कधी झाला नव्हता. त्याच्यामुळे सगळ्यावर नियंत्रण आलेलं आहे. आपण कामावर जाऊ शकत नाहीये, आपल्या मित्रपरिवाराला आपतेष्टांना भेटू शकत नाहीये. तर बेसिक क्वेश्चन आपल्या मनात येणं अतिशय स्वाभाविक आहे की लॉकडाऊन नक्की कशासाठी. तर याच्या मागचं जे कारण आहे तेही अतिशय सायंटिफिक आहे आणि ते या आजाराच्या म्हणजे या विषाणूच्या जे नॅचरल सायकल आहे त्याच्यावर आधारित आहे. तर कोरोना हा जो विषाणू आहे तो जेव्हा माणसाच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्या पिरियड पासून ते लक्षणं निर्माण होईपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आपण आमच्या सायंटिफिक भाषेत इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो. तर हा इन्क्युबेशन पिरियड साधारण 2 दिवस ते 14 दिवस या रेंजचा असतो. तर या इन्क्युबेशन पिरियडचं महत्व हे आहे की त्या रुग्णाला तेव्हा कुठलीही लक्षणं नसतात, पण विषाणू त्याच्या शरीरात असतो, विषाणू मल्टिप्लाय होत असतो आणि हा मनुष्य त्या विषाणूला इतरांपर्यंत संक्रमित करू शकतो. त्याच्यानंतर मग हळूहळू लक्षणं दिसायला लागतात. लक्षणं दिसायला लागल्यावर सुद्धा साधारण 1 आठवड्यापर्यंत हा मनुष्य तो विषाणू इतरांना ट्रान्समिट करू शकतो. म्हणजे लक्षणं दिसायच्या 2 आठवडे आधी आणि लक्षणं दिसायला लागल्याच्या नंतर 1 आठवड्यापर्यंत असं 3 आठवड्यांचा टप्पा हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे, ज्याच्यामध्ये कोरोना संसर्गित व्यक्ती ही तिच्या आजूबाजूच्या अनेक लोकांना हा विषाणू स्प्रेड करू शकते. आणि या 21 दिवसांच्या कालावधीत जर आपण त्या माणसाच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या या इतकी झपाट्याने आपण जर कमी केली तर विषाणू जितका पसरेल नक्कीच आपण ते आटोक्यात आणू शकतो. आणि यालाच आपण म्हणतो की संक्रमणाची साखळी तोडणं, ब्रेकिंग द चेन ऑफ ट्रान्समिशन. आणि दिस इज द नीड ऑफ द आवर. याला पर्याय नाही. खरंय, आपण घरात राहायचं आणि आपल्या आजूबाजूच्यांना सुद्धा याचसाठी प्रेरित करायचंय की आपल्याला घरातच राहायचंय आणि घरातच राहायचंय. जेव्हा अगदी जीवनावश्यक वस्तू लागतील तेव्हाच त्याच आणायला काही काळासाठी बाहेर पडायचं, अदरवाईज पूर्णतः आपल्या घरातच राहायचंय. पण ह्याच्यामध्ये आता तुम्ही लक्षणांबद्दल वारंवार सगळीकडे बोललं जातच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही एकदा सांगा. आणि त्यात सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय की बऱ्याचदा असं होतं की सीझन चेंजमुळे काही जणांना सर्दी खोकला होतो. आता उन्हाळा वाढणार आहे अजून थोडे दिवसांनी, तर ती लक्षणं आणि कोरोनाची लक्षणं ह्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे, ते कसं ओळखायचं? कारण घाबरून जातो आम्ही. आता 15-20 दिवस आम्ही घराबाहेर पडलो नाही, पण सकाळी आंघोळ करून आल्यावर एक शिंका आली तरी असं वाटतं की अरे बापरे हे काय सांगा त्याच्याबद्दल. आणि हे तर नॉर्मली सुद्धा होतं, पण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ते दिवसभर घरी बसलं जातं तर सायकोलॉजिकली पण बरंच वाटतं, अरे घसा तर खवखवत नाहीये, नाक तर चोंदत नाहीये. आणि काहीही छोटं लक्षण आलं तर पहिले मनात वाटतं कही ये वो तो नाही, असं थोडंसं आपल्याला होतं. तर बघा, कोरोनाची जी लक्षणं आहेत त्याच्यात आणि साध्या हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या सर्दी खोकल्याच्या लक्षणांमध्ये तसं काहीसं साम्य आहे, पण संशोधनानंतर काही अतिशय महत्वाचे फरक सुद्धा आपल्याला लक्षात आलेले आहेत. आणि ते हे आहेत की कोरोनामध्ये साधारण जी लक्षणं दिसतात ती म्हणजे एक सततचा ताप असणं, त्याच्यानंतर पेशंटला थोडंसं छातीत दुखणं, कोरडा खोकला येणं, धाप लागणं, ही लक्षणं असतील तर कोरोनाची लक्षणं असण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे जर थोडी वेगळी लक्षणं असतील, म्हणजे नाक चोंदत असेल, नाक वाहत असेल, डोळ्यांची जळजळ होत असेल, अंग दुखत असेल किंवा घसा खवखवत असेल, तर ही साधारण एक सीझनल फ्लू म्हणजे हवामानातल्या बदलामुळे होणाऱ्या किंवा इतर इन्फेक्शनमुळे होणाऱ्या संसर्गाची लक्षणं जास्त असण्याची शक्यता आहे. तर हा डिस्टिंक्शन एकदम क्लिअर नाहीये,
पण तरी सुद्धा साधारण आपण म्हणू शकतो की मेजॉरिटी लोकांमध्ये दोन्ही बाजूंना ही लक्षणं दिसू शकतात. आणि त्यात सुद्धा आपल्याला वेळोवेळी ह्याबद्दलची माहिती होतीये की जर तुमची परदेशवारीचा जर तुमची हिस्ट्री असेल, इतिहास असेल, किंवा तुम्ही तुमच्या अशा कुठल्या नातेवाईकाकडे किंवा मित्राकडे जाऊन आला असाल आणि ही लक्षणं जर तुम्हाला जाणवू लागली किंवा वेगळं काही वाटू लागलं तर तुम्हाला पुढे यायचं. 20 दिवस जी मंडळी घरात आहेत त्यांनी पुढे यायचं नाही, त्यांनी घाबरण्याचं तसं काही कारण नाही. बरोबर, आपण अगदी सेफली बरोबर. असं Yes. म्हणू शकतो. अगदीच. सस्पेक्ट मग ओळखायचा कसा? आता मी हिस्ट्री बद्दल तर सांगितलं, Correct. पण तरी सुद्धा आता कोरोना सस्पेक्टच्या डेफिनेशन मध्ये कालांतराने जसं आपल्याला या आजाराबद्दल आणखी जास्तीत जास्त माहिती व्हायला लागली आहे, तर या व्याख्येमध्ये थोडासा बदल होत चाललाय. तर सगळ्यात सुरुवातीपासून जे अतिशय महत्वाचे पॉइंट्स होते आणि जे पॉइंट्स आता सुद्धा आहेत, कायम राहतील, ते म्हणजे 2 गोष्टी. एक तर तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे का, आणि दुसरं म्हणजे कोरोना संसर्गित म्हणजे डॉक्युमेंटेड कोविड पॉझिटिव्ह पेशंटशी तुमचा निकट संबंध आला आहे का. तर हे 2 अतिशय महत्वाचे रिस्क फॅक्टर आहेत. या दोघांपैकी एक जरी पॉझिटिव्ह असेल आणि त्या व्यक्तीला जर लक्षणं असतील, आता आपण लक्षणं डिस्कस केली तर ती व्यक्ती होते कोरोना सस्पेक्ट. पण आता थोडं त्याच्यात एक मॉडिफिकेशन होत चाललंय की या दोन्ही लक्षणांपैकी जरी आपल्याला दोन्ही रिस्क फॅक्टर्स पैकी काही नसेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला एक तीव्र प्रकाराचे श्वसनाचे विकार असतील, जसं की जोराचा ताप येणं, छातीत दुखणं, खूप जास्त धाप लागणं, श्वासास अडथळा होणं किंवा पेशंटला ऑक्सिजन अपुरं पडणं आणि एक्सरे वरती निमोनिया सारखी लक्षणं दिसतं. तर याला आम्ही आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस हे म्हणतो. तर हे जरी असेल तरी सुद्धा ते कोरोनाचा एक रिस्क फॅक्टर आहे असं आपण समजू शकतो. तर यापैकी काही असलं तरच ती व्यक्ती कोरोना सस्पेक्ट होते. आता तुम्ही जी लक्षणं सांगितलीत की धाप लागतेय किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा हे वाहतं नाक, हे किती किती अंतराने, हे सुद्धा खूप महत्वाचं असेल ना. त्याच्यावर थोडासा चेक ठेवणं, हे लक्ष की छातीत दुखतंय, मग ते कायमस्वरूपी दुखत राहतं थोडं थोडं थोडं, की ही धाप लागते ती अगदी नॉर्मल तुम्ही कंडिशनमध्ये असता तेव्हा पण लागते, काय नेमकं? तर कोरोनाची ही जी लक्षणं असतात ती त्याच्या तीव्रतेप्रमाणे त्याचं वर्गीकरण असतं, सौम्य, मध्यम किंवा तीव्र. तर सौम्य प्रकारची लक्षणं साधारण जी 80% पेशंट्समध्ये आपण बघू शकतो ती म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं एक थोडासा ताप येणं, कोरडा ठसका लागणं आणि हलकी धाप लागणं. मग ही सुरुवातीची हलकी धाप आहे ती बसल्या बसल्या लागणं जरुरीचं नाहीये. तुम्ही थोडं जिने चढलात किंवा थोडं चाललात तर ती धाप लागण्याची शक्यता आहे. जसं जसं कोरोनाचं सिव्हिअरिटी वाढायला लागते तशी ही लक्षणं आणखीन वाढतात. म्हणजे ती थाप बसल्या जागी सुद्धा पेशंटला लागायला लागते, छातीत दुखणं हे थोडंसं तीव्र होतं, खोकल्यामध्ये कधी कधी रक्त येण्याची शक्यता आहे. तर अशा पेशंटला मग निमोनिया स्वरूपाची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. त्याच्यानंतर जसा जसा या विषाणूचा प्रसार फुफ्फुसा व्यतिरिक्त इतर शरीरात होतो तसं मग आणखीन एक तीव्र स्वरूपाची लक्षणं दिसणं, ज्याला आपण मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन म्हणतो. म्हणजे संसर्ग मेंदूत झाला तर शुद्ध हरपणं किंवा पेशंटला फिट येणं, संसर्ग जर पोटात झाला पेशंटला कावीळ होऊ शकते, संसर्ग पुढे आणखीन ठिकाणी झाला मूत्रपिंड निकामी होणं किंवा श्वसन यंत्रणा अपयशी ठरणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आपल्याला तिथपर्यंत जायचंच नाहीये. थोडं जरी आपल्याला काही जाणवलं आणि आपल्याला सगळं माहिती असेल, हिस्ट्री वगैरे सगळं, तर लगेच आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय ना. तुम्ही हे जे नंतरचे सांगितलं तिथपर्यंत पोहोचायचंच नाहीये आपल्याला. कोरोना संचारबंदी प्रभावी उपाययोजना, आज ह्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत आणि डॉक्टर केतकी बर्वे उत्पात आपल्या बरोबर आहेत आणि खूप छान माहिती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कुठलीही माहिती जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा आपल्याला कळेल, सर्वसामान्यांना अशा पद्धतीने जेव्हा पोहोचवली जाते तेव्हा त्याचं प्रभावी पण जास्त होतं. हे खूप महत्त्वाचं आहे, नाही का? पण निदान कसं आणि कुठे केलं जातंय? कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्याबद्दल सुद्धा खूप चर्चा झाल्या आणि आता पण त्याच्याबद्दल बरंच बोललं जातंय. काय सांगाल? कोरोनाचं जे निदान आहे ते निदान एक अद्ययावत टेस्टनी केलं जातं. ही एक स्पेशलाइज टेस्ट आहे, ज्या टेस्टला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज PCR RT-PCR असं म्हणतो. तर सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे हे जे विषाणू आहेत त्याच्या जनुकीय रचनेची याच्यात चिकित्सा केली जाते. आणि ही एक रॅपिड टेस्ट आहे, ह्याचा रिपोर्ट आपल्याला 4 ते 5 तासात उपलब्ध होतो. आणि जर आपण ही बॅचेसमध्ये रन केली तर साधारण स्पेसिफिक बॅचेसमध्ये टेस्ट झाली तर आपण एक उशिरात उशिरा म्हणजे 24 तासापर्यंत याचा रिपोर्ट आपण अपेक्षित करू शकतो. ही टेस्ट सध्या बऱ्याच सरकारी हॉस्पिटल्समध्ये आणि काहीशा प्रायव्हेट लॅब्सला सुद्धा त्याची आता अनुमती देण्यात आलेली आहे, त्यांना ॲक्रेडिशन दिलेलं आहे. तर ही टेस्ट कुठे कुठे होते त्याची ऑथेंटिक माहिती आपल्याला आपल्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR च्या वेबसाईटमधनं नक्कीच मिळेल. तर ही जी माहिती आहे ती ऑथेंटिक आहे. तर या सगळ्या लॅब्स ज्या आहेत त्याच आणि त्याच फक्त ही टेस्ट करण्याकरता
ऑथराइज्ड आहेत. सुरुवातीला आपण असंही ऐकलं होतं डॉक्टर की ज्यांना अशा प्रकारची हिस्ट्री आहे किंवा अशा संपर्कात आले असतील तर त्यांनीच अशी काही लक्षणं जाणवली तर टेस्टसाठी पुढे या, असं सुद्धा एक वेळोवेळी आवाहन केलं गेलं होतं. तेच अजूनही कंटिन्यू आहे का आता त्याच्यामध्ये थोडासा बदल झालाय असं तुम्हाला वाटतं? अजूनही ते कंटिन्यू आहे आणि उलट आता तर ते स्पष्ट आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं आहे. ओके. कारण बरेच वेळेला काय होतं, आपल्याला कोरोनाची शंका कोणाला आल्यावरती माणूस खूप बिथरून जातो. खरं. आणि बिथरून जाण्याचं कारण काय असतं, तर आपल्याला काही होईल किंवा ह्याची आपल्याला भीती नसते. म्हणजे अगदी आम्हाला डॉक्टरांना सुद्धा अशी शंका आली की आपल्याला कोरोना तर नाही झालाय ना, पहिला विचार आपल्या मनात काय येतो, माझं काय होईल हा विचार नाही येत. माझ्यामुळे माझ्या कुटुंबातलं किंवा माझ्या प्रेमाच्या कुठल्या व्यक्तीला तर याच्यामुळे काही होणार नाही ना, हा विचार आपल्या मनात येतो आणि त्याच्यामुळे आपण बिथरवून जातो. तर सगळ्यात पहिले काय करायचं, तर अजिबात घाबरायचं नाहीये, पॅनिक करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला जर अशी लक्षणं उद्भवली तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट काही करायच्या आधी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करा. म्हणजे तुम्ही स्वतःच्या कुटुंबाच्या व्यक्तींपासून एक साधारण सेफ डिस्टन्स तुम्ही पाळायचं आहे. ते केल्याच्या नंतर आता टेक्नॉलॉजी आपल्या सेवेला हजर आहे, तर आपण टेक्नॉलॉजी बऱ्याच गोष्टींकरता वापरतो, तर या गोष्टी करता आपण जरूर वापरावी. वेळोवेळी आपल्याला आता अगदी आपल्या प्रोग्रामच्या ऍड ब्रेक्स मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला टोल फ्री नंबर दाखवले जात आहेत, वेबसाईट्सची नावं दाखवली जात आहेत, ईमेल ऍड्रेस दाखवले जात आहेत. तर जे इंटरनेट सावी आहेत त्यांनी या टोल फ्री नंबरवरती फोन करा किंवा ईमेल करा. काही नाही तर लँडलाईन नंबरवरती तुम्ही अवश्य फोन करू शकता. या फोनवरती आपल्याकडे 24/7 डॉक्टर तुमच्या सेवेकरता उपलब्ध आहेत आणि माहीत असणाऱ्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला माहिती दिली जाते. तुम्ही केवळ डॉक्टरांशी संवाद साधून तुमचे सिम्पटम्स सांगायचे आहेत. बरेच वेळेला तर तुम्ही डॉक्टरांशी नाही बोलता अशाही सोयी अवेलेबल आहेत की तिथे एक प्रश्न मंजुषा असते, क्वेश्चनेअर. म्हणजे तुम्हाला त्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला सोयीस्कर आहे त्या भाषेमध्ये फक्त टिक करायचं असतं आणि मग ऑटोमॅटिक तुम्हाला कळतं की तुम्हाला कोरोना असण्याची शक्यता किती आहे. आणि बऱ्याच वेळेला मोर देन 80% ऑफ द टाइम्स तुमच्या शंकेचं निरसन हे या टोल फ्री नंबरवरती जर डॉक्टरांशी तुम्ही बोललात तर व्यवस्थित होतं. त्याच्यात जर तुम्हाला डॉक्टरांनी असा सल्ला दिला की हो तुम्हाला व्हिजिट करायची गरज आहे, तर त्या तुम्ही तुमच्या घरच्या सगळ्यात जवळच्या सरकारमान्य हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही अप्रोच करू शकता, जिथे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल की तुमचा स्वॅब करणं गरजेचं आहे की गरजेचं नाहीये आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक योग्य ती दिशा दाखवली जाईल. त्याच्यामुळे घरातनं बाहेर पडण्याची घाई करू नका. आपल्याला काही लक्षणं दिसत आहेत की एकदम भांबावून जाऊन मी आता कुठे पळू आणि मी आता काय करू अशी स्थिती करू नका. सगळ्यात पहिले स्वतःला क्वारंटाईन करा. ॲज प्रॉपर मीन्स ऑफ पॉसिबल तुम्ही या फोनवरती किंवा या इंटरनेटद्वारे एक फाइंड आउट करा की मला नक्की करायचं काय आणि नंतर मग शांत मनाने त्या दिशेने तुम्ही पुढची पावलं उचला. ओके. हे जे त्यावेळेला म्हणजे शंका आल्यानंतरचं जे क्वारंटीन आहे त्याच्यामध्ये तुमचे नातेवाईक तुमचे मित्रपरिवार तुम्हाला मदत त्यावेळेला करू शकतात ना, की ही फोनाफोनी करून की बघा बाबा खरंच असं आहे का नाही. पण त्यावेळेला मॅम तुम्ही म्हणताय तसं की थोडीशी लक्षणं जाणवू लागल्यानंतर सर्दी खोकल्यामध्ये असेही आपण गळून जातो, कधी कधी शक्ती उरत नाही आपल्या अंगात, मग त्यावेळेला कोणाशी तरी मदत लागते. आत्ता आपण शंका ह्याच स्वरूपात अजूनही आहोत, मग अशा वेळेला क्वारंटीन केल्यानंतर जवळच्या कोणाची मदत घ्यायची का त्याने पण मग नंतर क्वारंटीन व्हायचं? जर समजा जर पॉझिटिव्ह निघू नये पण निघाला तर तुम्ही क्वारंटाईन असताना घराच्या बाहेर कोणाची मदत घ्यायला जाऊ नका. तुम्ही कुटुंबाच्याच व्यक्तींची मदत घ्या, कारण ती व्यक्ती ऑलरेडी तुम्हाला एक्सपोज्ड आहे. तुम्ही नव्याने त्यांना एक्सपोज करणार नाही आहात. तुम्ही स्वतः सेल्फ क्वारंटाईन व्हा आणि त्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या हेल्पनी तुम्ही सगळ्यात जवळच्या हॉस्पिटलला अप्रोच करा. आणि हॉस्पिटलला अप्रोच करत असताना आता हा खूप बेसिक खरं तर शंका आहे की मग ॲम्ब्युलन्स प्रिफरेबली का मग स्वतःच्या गाडीने जायचं? व्हॉट यू सजेस्ट? आय एम जस्ट आस्किंग. सगळ्यात पहिल्यांदा अप्रोच करताना एक नीट विचार करून अप्रोच करा की खरंच गरजेचं आहे असं तुम्ही कन्फर्म केलेलं आहे टोल फ्री नंबरवर कॉल करून, तर मग अप्रोच करा. आणि ॲज फार एज पॉसिबल प्रायव्हेट व्हेकलनी एक्सटर्नल कुठल्याही सोर्सला न बोलवता जर तुम्ही कुटुंबाच्या व्यक्तीसोबत जाऊ शकलात तर अधिक चांगलं. कारण ह्या सगळ्यांना खूप छोट्या शंका वाटल्या तरी सुद्धा त्या क्षणाला आपल्याला सल्ले देणारे इतके आपल्या आजूबाजूला असतात. आणि मग काही वेळेला असं होतं की घरातल्या ज्येष्ठ मंडळीने सांगितलं तर नाही कसं म्हणायचं, ह्याच्यात कधी कधी चुकीचं काहीतरी आपलं पाऊल उचललं जातं. म्हणून आज आपण सगळ्या या शंका दूर करणार आहोत की नेमकं जायची वेळ आली तर आपण कसं जायचं आहे. आता उपचार, हे तर सगळ्यात महत्वाचे आहेत आणि सगळ्यात ऐरणीचा प्रश्न आहे, कारण सगळीकडे आपण ऐकतोय की अजून ठोस कुठलंही औषध नाही, लसींवर अजूनही सुरू आहे अभ्यास, सायंटिस्ट झटतायत त्याच्यासाठी. उपचार काय मग?
हे सत्य आहे की ठोस औषध अजून अवेलेबल नाहीये किंवा अशी एखादी वॅक्सिन आपल्याकडे सध्या रेडीली अवेलेबल नाहीये, पण ऍटलिस्ट हे आहे की त्या दिशेने आपण पावलं झपाट्याने उचलतोय. त्याच्यामुळे फ्युचरमध्ये औषध सुद्धा उपलब्ध होण्याचे चान्सेस आहेत आणि वॅक्सिन सुद्धा, पण हे नजीकच्या काळामध्ये तरी नाहीये. पण ऍटलिस्ट हे आहे की जरी ठोस औषध नसलं तरी लाक्षणिक उपचारांमुळे कोरोना सौम्य आणि मध्यम तीव्रतेचा तरी नक्कीच बरा होण्याची शक्यता आहे. तर या कोरोनाचे जे उपचार आहेत ते आता खूपशा हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहेत, काही गव्हर्नमेंट आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्येही अवेलेबल आहेत. तर हे उपचार तिथे एक विशिष्ट पद्धतीने केले जातात. तिथे एक स्पेशलाइज आयसोलेशन वॉर्ड म्हणजे विलगीकरण कक्ष असतं, विलगीकरण आयसीयू सुद्धा आहे जिकडे हे उपचार अवेलेबल आहेत. आणि आपली सगळीच रुग्णालय अतिशय सुसज्ज आहेत. आपले डॉक्टर असतील, आपले सिस्टर परिसेविका आहेत, आपले पॅरामेडिकल स्टाफ आहेत, हे सगळ्यांच्या सेवेकरता तिथे अत्यंत तत्पर आहेत आणि दिवस रात्र झटतायत. त्याच्यामुळे ती हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत, तिथे तुमचा उपचार निश्चित होईल. सौम्य प्रकारच्या कोरोनाला तर फक्त लाक्षणिक उपचारांची गरज आहे. म्हणजे तुमचा समजा एक खोकला येत असेल तर श्वासनलिका रुंद करण्याची औषधं देतात. दम लागत असेल तर तो दम कमी करण्याची औषधं दिली जातात. किंवा ऑक्सिजन अपुरं पडत असेल तर ऑक्सिजन एक्सटर्नल आपण ऑक्सिजन देऊ शकतो. जर गंभीर स्वरूपाची जी कोरोना असेल तर त्या पेशंट्सला मग कृत्रिमरित्या श्वास देण्याची गरज पडू शकते, म्हणजे व्हेंटिलेटर सपोर्टची गरज पडू शकते. आणि व्हेंटिलेटर फॅसिलिटी सुद्धा या सर्व हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे. म्हणजे आता तरी लाक्षणिक स्वरूपात जे आता होतंय त्याच्यावर उपचार होऊन, पण मग अल्टिमेटली हे जे सगळे डिस्चार्ज होऊन बाहेर पडणार आणि त्याच्यावर पण अशी चर्चा आहे की तुमची इम्युनिटी जितकी चांगली तितकं तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने फाईट देऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही याच्यावर काय सांगाल तुम्ही? खरं, हे तर युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि हे फक्त कोरोनालाच नाही तर इतर कुठल्याही आजाराला अप्लाय होतं की तुमची इम्युनिटी जितकी चांगली तितकं तुम्ही त्या तुमच्या शत्रूशी, तो विषाणू असेल, बॅक्टेरिया असेल, काहीही असेल, तुम्ही त्याच्याशी एक प्रतिकार करू शकता. त्याच्यामुळे इम्युनिटी तर सगळ्याचं बेसिस आहे. आणि म्हणूनच आपण बघतो ना की ज्या पेशंट्समध्ये ह्या इम्युनिटीचीच थोडीशी कमी असते, मग कदाचित ती रोगप्रतिकार शक्ती नॅचरल कारणांमुळे कमी असू शकते, जसं एक्स्ट्रीम एजेस, अतिशय वयस्कर लोक किंवा लहान मुलं यांच्यात थोडीशी इम्युनिटी कमी असते. काही कारणास्तव जसं गर्भवती महिला आहेत किंवा काही पेशंट्सला इम्युनिटी कमी करणारी औषधं असतात, जशी अँटी कॅन्सर औषधं आहेत किंवा स्टिरॉइड्स आहेत, ह्याच्याने कधी कधी इम्युनिटी पेशंट्सची कमी झाली असते. किंवा काही पेशंट्सला दीर्घकालीन आजार असतात, एक दम्याचे आजार असतात किंवा फुफ्फुसाचे इतर कोणते आजार असतात, हृदयविकार असतात किंवा डायबिटीसचे रुग्ण आहेत, तर अशा पेशंट्समुळे एक नॅचरली थोडीशी इम्युनिटी कमी असते. तर यांनी इतर पेशंट्सपेक्षा थोडीशी काळजी जास्त घेण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या मंडळींनी पूर्णतः घरात राहणं म्हणूनच आवश्यक आहे. ही कारणं आता जी डॉक्टरांनी सांगितली ती की आपली इम्युनिटी नैसर्गिकरित्याच थोडीशी कमी झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला घरी राहणं आणि घरातच राहणं हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यावर उपाय आहे. प्रभावी उपाययोजनेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता आपण लॉकडाऊनकडे येऊया. आतापर्यंत आपण कोरोनाबद्दल पुन्हा एकदा रोज त्याचं रिव्हिजन होणं जसं गरजेचं असतं, परीक्षेचा काळ आहे त्यामुळे रिव्हिजन होणं जसं गरजेचं असतं त्याचं आपण बोलतोय. लॉकडाऊनला आता आपण सामोरे जातोय आणि अजूनही काही दिवस आपल्याला तो आहे, संचारबंदी ही आहे. तर काय खबरदारी घ्यायची मेडिकली? आपण म्हणतो आहोत घराबाहेर जायचं नाही वगैरे, तर सगळं ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, येस, लॉकडाऊनमध्ये तशी तर खबरदारी खूप आहे, पण सगळ्यात पहिली खबरदारी ही आहे की घराच्याच बाहेर जायचं नाही. पण तरी सुद्धा काही जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदी करता घराच्या बाहेर जाण्याची गरज पडू शकते. तर आपण आता ही खबरदारी थोडीशी आपण डिटेलमध्ये बघूया. तर खबरदारी नक्की कधी कधी घ्यायची आहे? सगळ्यात पहिले घराच्या बाहेर जाताना खबरदारी घ्यायची आहे, घराच्या बाहेर असताना खबरदारी घ्यायची आहे, बाहेरून घरात आल्यावर खबरदारी घ्यायची आहे, आणि बाहेरून जे सामान घरात आणलेलं आहे त्याची सुद्धा खबरदारी घ्यायची आहे. तर घराच्या बाहेर जाताना काय खबरदारी घ्यायची ते आता आपण पाहूया. तर बाहेर जाताना सगळ्यात पहिली खबरदारी हे घ्यायची आहे की एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा स्वतःला विचारा की घराच्या बाहेर जाणं जरुरी आहे का? आणि जर याचं उत्तर हो असं असेल तरच घराच्या बाहेर जा. जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदी करता घराच्या बाहेर जायला हरकत नाही, पण त्याच्यात सुद्धा एक लॉजिकल माइंडनी थोडं मल्टीटास्किंग आपण करूया. म्हणजे सकाळी गेलो की दूध आणि अंडी आणायला, संध्याकाळी गेलो भाज्या आणायला, असं करायचं नाही. आपल्याला गोष्टींची यादी करून ठेवायची आहे की मला काय काय आणणं गरजेचं आहे, आणि ते सगळं जास्तीत जास्त गोष्टी एका फेरीत करायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बरं, घराच्या बाहेर कोण जाणार हे पण महत्वाचं आहे. तर शक्यतो जे वयस्कर लोक आहेत त्यांनी घराच्या बाहेर तर अजिबात जाऊ नये.
जितकं शक्य असेल तितकं तरुणांनी घराच्या बाहेर पडावं. त्याच्यात सुद्धा प्रेफरेबल हे राहील की सेम व्यक्तीनी जर घराच्या बाहेर दररोज जाऊन ती कामं केली तर ते जास्त चांगलं राहील. ओके. ओ. घराच्या बाहेर जाताना सुद्धा काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायची, जसे कपडे. आता कपडे शक्यतो लॉंग स्लीव्हचे फुल प्रकारचे कपडे घातले तर अधिक चांगलं. जर महिला स्त्रिया जाणार असतील तर जास्तीत जास्त ऍक्सेसरीज म्हणा, दागिने म्हणा, कमीत कमी घाला. ऍज फार ॲज पॉसिबल घालू नका, अगदी घड्याळही घालू नका. तुमचे केस आहेत ते केस व्यवस्थित प्रकारे वर बांधा. घराच्या बाहेर जाताना तुमची जी ठराविक पिशवी आहे ती रेडी ठेवा. बाहेर जायच्या आधीच तुम्ही बाहेरून घरात आल्यावरती काय करणार आहात, तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुणार आहात की तुम्ही अंघोळ करणार आहात, त्याची तयारी पहिलेच बाथरूम मध्ये करून ठेवा. आणि मगच तुम्ही घराच्या बाहेर पडा. आवश्यक असलेलं सामानच केवळ घराच्या बाहेर घेऊन जायचंय, जसं पाकिट असेल, तुमचा मोबाईल असेल, चावी असेल, बास. त्याच्या व्यतिरिक्त एखादी पिशवी, ह्याच्यापेक्षा जास्त सामान आपल्याला न्यायचं नाहीये. आता घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या मिनिमम ठिकाणी तुम्ही जा. शक्यतो घराच्या सगळ्यात जवळ जे तुम्हाला दुकान आहे तिकडे तुम्ही जा. आणि ॲज फार ॲज पॉसिबल सध्या तर बऱ्याच गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. अगदी भाजीपासून किराणा सामानापासून औषधांपर्यंत सगळंच आपल्याला आपल्या एका बटनाच्या क्लिकवर अवेलेबल आहे. जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही तशा गोष्टी ऑनलाईन मागवा. तुमच्या बिल्डिंगच्या दारापाशी सामान येईल, ते अतिशय जास्त सोपं पडेल. तरी सुद्धा अगदी तुम्हाला जायची गरज पडलीच तर विशिष्ट ठराविक दुकानात जा. तिथे बाहेर गेल्यानंतर सुद्धा कमीत कमी काळ बाहेर वावरा. आजूबाजूचे कोणी भेटतील त्यांच्याशी बोलत बसू नका. दुकानामध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करा. आता बऱ्याच दुकानांमध्ये आपण बघतोय की असे सर्कल आखलेले असतात की अमुक अमुक अंतर हे दोन माणसांमध्ये असलं पाहिजे, तर त्याचं अतिशय व्यवस्थितपणे पालन करा. जास्तीत जास्त गोष्टी एकाच चक्रेत घेऊन मग तुम्ही घराच्या आत या. करेक्ट. हे सगळ्यात महत्वाचं. घराच्या आत आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही येताना जेव्हा तुम्ही उंबरठ्यामधनं आत येताय तर तुमच्या घराच्या दारात जवळच जर एखादा स्टँड असेल जिकडे आल्या आल्या तुम्ही तुमच्या वस्तू ठेवू शकाल, मोबाईल असेल, पाकिट असेल, चावी असेल, तर आल्या आल्या त्या गोष्टी तिकडे ठेवून घ्या. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची चपला वगैरे काढाल थेट बाथरूम मध्ये जा. त्याच्यानंतर इकडे तिकडे बोलू नका, स्पर्श करू नका, नाही अजिबात नाही. आणि आपली टेंडन्सी असते की अगं हे मिळालं ते मिळालं नाही, हे उघडं होतं, अमुक भेटला, नो, अजिबात नाही. पंखा लाव, जरा पाणी दे, नो, स्ट्रिक्ट नो. ह्या गोष्टी आपण अनावधानाने करून जातो, पण आपल्याला त्या कटाक्षाने टाळायच्या आहेत. तर आपण जेव्हा घरातनं आत येतो तर स्ट्रेट या गोष्टी एंट्रन्स पाशी ठेवायच्यात आणि बाथरूम मध्ये जायचं. सगळ्यात पहिले आपण जायच्या आधीच आपली तयारी बाथरूम मध्ये करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित आयडियल आहे की तुम्ही व्यवस्थित पूर्ण अंघोळ करा. पण अगदी शक्य नसेलच तर निदान हातपाय तोंड जे तुमचे एक्सपोज पार्ट्स आहेत ते व्यवस्थित साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. आणि त्याच्यानंतरच बाथरूम मधनं बाहेर आल्यावर घरातल्या कोणाशी इंटरॅक्शन करा किंवा घरातल्या पुढची तुमची कामं जी आहेत तुम्ही करा. आणि त्या ज्या वस्तू आणलेल्या असतात त्याचं पण सॅनिटायझेशन होणं फार गरजेचं आहे ना, त्या ज्या आपण घेऊन येतो बाहेर, नाही तर मग काय. खरंय. तर आता हा प्रश्न आहे ना, हा आपण थोडासा एक कॉमन सेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण आपण बघितला पाहिजे. कारण तसं बघितलं तर किती गोष्टी सॅनिटाईज करणार आणि काय काय करणार. कारण आपल्याकडे तसं तर आपल्या सॅनिटायझर्स मध्ये मार्केटमध्ये सॅनिटायझरचा तुटवडा आहे आणि आपल्या खिशाला पण काही लिमिटेशन आहे की सॅनिटायझर किती खरेदी करायचा. त्याच्यामुळे काही सोप्या गोष्टी आपण करू शकतो. जसं आपल्याकडे साबणाचं पाणी आपण करून ठेवू शकतो की घरून आल्यावर ज्या मेन गोष्टी आहेत, जसं तुमचा मोबाईल एक साबणाच्या एक रुमालाने पुसून घ्या, चावी पुसून घ्या. तर या गोष्टी म्हणजे सरफेस क्लिनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करून घ्या. आता तुम्ही भाज्या जर बाहेरून आणल्या असतील तर भाज्या कशा स्वच्छ करायच्या, तर भाज्या आपण एक पातेल्यामध्ये मिठाचं पाणी करून ठेवू शकतो. त्या भाज्या त्याच्यात आपण पण ही सगळी तयारी आपल्याला जायच्या आधी करून ठेवायची. एक्झॅक्टली. की ते मिठाचं पाणी, केवढी भाजी आणणार आहोत, ते सगळ्याची तयारी आधी करून ठेवायची आणि मग आपल्याला बाहेर जायचं. आपण याच्यावर आणखीन बोलूया. कोरोना संचारबंदी, प्रभावी उपाययोजना ह्या सगळ्याबद्दल आपण बोलतोय आणि खूप सविस्तर बोलतोय. अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत आणि त्याने कदाचित हे होऊ शकतं, त्या सगळ्यावर आपण पूर्ण चर्चा करतो आहोत. आणि डॉक्टर केतकी बर्वे उत्पात आपल्याला या सगळ्याचं खूप छान इन डिटेल मार्गदर्शन करतात. भाज्या धुणं आपली पारंपरिक पद्धत आहे खरं भाजी धुवायची, तर तीच आपण कंटिन्यू करायची, बाहेरून आणलेल्या भाज्या वगैरे तसं, किंवा इतरही वस्तू सगळ्या तिथपर्यंत आपण आलो होतो. बरोबर.
तर भाज्या धुणं हे आता काही कोरोना करता आपण नवीन असं करत हा, नाहीये. exactly. आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तसंही कुठल्याही भाज्या आणल्या, फळं आणली तर आपण धुतोच. आता ह्याच्यात आपण जास्त काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे व्यवस्थित भाज्या पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये जरी स्वच्छ केल्या तरी हरकत नाही. अगदी नॅचरल ॲसेटिक ऍसिड म्हणजे आपलं विनेगर आपण म्हणतो ते ओके. सुद्धा आपण थोडंसं भाजी स्वच्छ करताना वापरू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त भाज्या सॅनिटाईज वगैरे करायची गरज नाही, ते आपण करू नाही शकत. बाहेरून जरी आपण ग्रोसरी आणली तरी तुम्ही किती गोष्टी सॅनिटाईज करणार. साधं एक साबणाच्या कापडानी जर आपण पुसून घेऊ शकलो तरी सफिशियंट आहे. पण ते करताना एक लक्षात घ्या की ते पुसल्यानंतर मग तुम्ही स्वतःचे हात जरूर धुवा, धुवायचे. नाहीतर ते सॅनिटाईज कराल आणि मग ते हात तुम्ही स्वतःच्या नाकाला तोंडाला वगैरे लावाल. तर तसं आपल्याला करायचं नाहीये. एक गोष्ट जी आणखीन सांगायची राहिली ती म्हणजे बाहेर जाताना बऱ्याच वेळेला प्रश्न हे असतात की करन्सी वापरायची का, किंवा दुकानात गेल्यानंतर मग त्या दुकानदाराने मला पैसे दिले, आता त्या पैशाचं मी काय करू, आणि नोटा तर तुम्ही सॅनिटाईज नाही करू शकणार. बरं. तर त्याच्यामुळे बेस्ट पॉसिबल वे हे आहे की अजून आपण त्या स्टेजला पोहोचलो नाहीये की आपण इतकं घाबरायची गरज आहे, पण ऑलवेज बेटर बी सेफ देन सॉरी. त्याच्यामुळे जातानाच तुम्ही सगळ्या प्रकारच्या नोटा घेऊन जा, 500, 100, 200, 50, 10 जे पॉसिबल आहे. दुकानदाराला तुमच्याकडचे पैसे द्या, एक्झॅक्ट पैसे द्या की जेणेकरून त्याच्याकडनं तुम्हाला करन्सी घ्यायची गरज पडणार नाही. आणि बऱ्याच वेळेला तर आपण आता फोनवरनं पेमेंट करू शकतो, पेटीएम आहे, फोन पे आहे, तर अशा टेक्नॉलॉजीच्या काळात आपण त्याचाही वापर करू शकतो. ती एक सोपी गोष्ट आहे. बाहेरून आपण जी ग्रोसरी आणतो ती ग्रोसरी जर आपल्याला आपल्या घरी आल्यानंतर सॅनिटाईज करायला खूप अवघड होत असेल तर एक सोपा पर्याय हा आहे की ती जिथे आणलीये तिथेच राहू द्या. जर काही पेरिशेबल गोष्टी असतील तर फक्त फ्रीजमध्ये ठेवायला लागतील, अदरवाईज ती आहे तिथेच राहू द्या. ओके. ते वेट करू शकतं 24 तासानंतर, 48 तासानंतर त्याला हात लावा. पण बेसिकली आपण कोरोना विषाणूच्या प्रॉपर्टीज बघितल्या तर तो विषाणू एखाद्या पृष्ठभागावर स्थिरावतो. मग आता ती सरफेस प्लास्टिक असू शकतं, पेपर असू शकतं, लाकूड असू शकतं, मेटल असू शकतं, किंवा बाकी कुठलं पॉलिथिन असू शकतं. पण त्या विषाणूच्या एक लाईफला मर्यादा आहे. त्या सरफेसवरती सुद्धा तो अनेक दिवस नाही राहू शकत. तो कुठे 24 तास, कुठे 48 तास, जास्तीत जास्त 3 दिवस वगैरे राहतो. तर आपण हे जर सामान आहे तसं ठेवलं आणि नंतर ते हाताळलं तर ते आणखीन सोपं, आपण ते ट्रान्समिट होण्याचे चान्सेस बऱ्याच कमी करतोय. एखादा कोपरा म्हणजे तसं ठेवून Yes. द्यायचा, ठेवू की शकतो मग आपण हात लहान नाही मुलं लावला वगैरे तरी तिथे चालेल. शक्यतो जाणार नाही, तसं आपण Correct. करू शकतो. म्हणजे मग अगदी आपल्याला प्रत्येकच गोष्ट घेऊन ते सॅनिटाईज करत बसण्याचे श्रम होणार नाहीत. खरंय खरंय. दुधाच्या पिशव्या असतील त्या सुद्धा वाहत्या पाण्यामध्ये, साबणाच्या पाण्यामध्ये आपण विसळून घेऊ शकतो. त्या बरोबर. साध्या साध्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. बरं. न्यूजपेपर येत असतील, आता यायला सुरुवात झालेली आहे कदाचित, पण शक्यतो जर टाळले आणि तुम्ही ई पेपर वाचला तर जास्त चांगलं आहे. जास्त चांगलं होईल, कारण की ते म्हणतात तसं की सुरुवात जरी झाली असली तरी तो कुठून ट्रान्समिट कुठून झालं आपल्याला काहीच नाही. कळत नाही. या सगळ्यामध्ये घराची स्वच्छता Yes. हे सुद्धा आता सगळे कुटुंब घरात असल्यामुळे रोज नवी स्वच्छता असं एक सुरू असेल, तर ती कशी करायची लॉकडाऊनच्या काळामध्ये, काय सांभाळायचंय मुळात? तर घराची स्वच्छता ही सुद्धा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण बऱ्याच वेळा आपण स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेतो, पण घराची स्वच्छता कधी कधी केली जात नाही, कधी तितक्या मेटिक्युलसली केली जात नाही. तर हे आपण लक्षात घ्यायचंय की कोरोना हे सगळ्यात महत्वाचं जे प्रसार पद्धती आहे त्या 2 आहेत. ड्रॉपलेट म्हणजे एखाद्या माणूस जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तो डायरेक्ट, आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची जी प्रसार पद्धती आहे ती म्हणजे फोमाइट. म्हणजे एखादा पृष्ठभाग जर संक्रमित असेल आणि त्याला तुमचे हात लागले तर ते जंतू इतके छोटे असतात तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. तुम्ही अनावधानाने टेबलला, खुर्चीला स्पर्श केलेला असतो बाहेरून आल्यावरती, त्याच टेबलला किंवा खुर्चीला घरातली इतर कुठली व्यक्ती स्पर्श करते आणि मग ते हात आपल्या चेहऱ्याला लागतात. तर हे ट्रान्समिशन आपल्याला कमीत कमी करण्याकरता घराची स्वच्छता म्हणजे घराचं निर्जंतुकीकरण, डिसइन्फेक्शन खूप महत्वाचं आहे. तर रेग्युलरली तुमचं फर्निचर पुसणं, तुमच्या फरशी पुसणं हे सगळं अतिशय महत्वाचं आहे. आणि ॲज फार एज पॉसिबल एक ड्राय डस्टिंग म्हणजे झाडू मारणं हे आपण टाळलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर आपण वेट मॉपिंग म्हणजे पोछा करणं एखाद्या ब्रूमनी म्हणा किंवा आपण एखाद्या फडक्यानी स्वच्छ साबणाच्या पाण्याने, हायपोक्लोराइड सोल्युशन असेल त्याच्याने आपण पूर्ण घर पुसावं, ते सगळ्यात जास्त श्रेयस्कर आहे. कारण की ड्राय डस्टिंग बद्दल मी तुम्हाला या कारणाने विचारणार होते की ज्यांना अशा पद्धतीची ॲलर्जी आहे की डस्ट ॲलर्जी असते, मग त्याने दम्यासारखा त्रास होऊ शकतो किंवा शिंका येतात, खोकला, सर्दी होते लगेच जरा जरी धूळ असली तर
तर मग अशा व्यक्तीने आताच्या काळात तर ती रिस्क घ्यायचीच नाहीये ना? आताच्या काळात सुद्धा आणि इतर काळात वेळेला सुद्धा सुद्धा. जे अलर्जीचे पेशंट असतात त्यांनी तर ड्राय डस्टिंग अवॉइडच केलं पाहिजे. वेट मॉपिंग म्हणजे पुसून घेणं हे खूप प्रेफरेबल आहे, कारण त्याच्यानी डस्ट हवेत उडत नाही. पण शक्यतो जे अलर्जीचे लोक आहेत त्यांनी जर ही स्वच्छतेची कामं नाही केली तर ते जास्त बेटर राहील. कुटुंबातले इतर कोणीतरी केलं तर चांगलं, कारण होईल कसं, हे करताना अलर्जीमुळे त्या व्यक्तीला सर्दी खोकला होईल आणि घरात एक भीतीचं वातावरण निर्माण होईल आणि मग आता परत मला कोरोना तर नाही ना वगैरे. त्याच्यापेक्षा इतर कोणीतरी ते केलं तर जास्त चांगलं, किंवा करताना तुम्ही मास्कचा वापर करा, ज्यामुळे ऍटलिस्ट त्या अलर्जीची टेंडन्सी थोडीशी कमी होते. बरोबर आहे. ह्या सगळ्यामध्ये मग आता मगाशी आपण स्वतः चांगल्या पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असायला हवी ह्याच्याबद्दल बोललो. आहार कसा घ्यायला हवाय या काळामध्ये? आपल्याकडे आपण असं म्हणतो की रोजचं जेवलं तरी चालेल, पण तरी आवर्जून काही गोष्टी आता आहारामध्ये असायला हव्यात आणि त्याचा सोर्स काय असेल? येस, तर तसं बघायचं तर आवर्जून असा कुठला पर्टिक्युलर आहार कोरोनाच्या पिरियडमध्ये घ्यायचा आहे असं अजिबात नाहीये. आपलं रुटीन जे आपलं भारतीय जेवण आहे, ज्याच्यात भाजी असते, एक आमटी असते, ते स्वतःच सेल्फ सफिशियंट आहे. आपली इम्युनिटीची चांगली काळजी घेण्याकरता आपला भारतीय आहार याच्यासारखा दुसरा चांगला आहार नाहीये. तसा काही वेगळा आहार करायची गरज नाहीये. पण त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही गोष्टी मिळण्याकरता थोडं अवघड होऊ शकतं, की अगदी भाजी मिळणं आहे किंवा फळं मिळणं आहे. तर अगदी ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत तरी घाबरून जाऊ नका. आपल्या घरी कडधान्य असतात, डाळी असतात, त्या आपण साठवून ठेवू शकतो. त्या डाळी उसळी आपण करू शकतो. पण बऱ्याच वेळा तर रुटीन जेवणामध्ये तर आपण बऱ्याच वेळा भाज्या खात नाही, पण कोरोनाच्या पिरियडमध्ये आठवण जास्त यायला लागते, सकाळी कोणती भाजी, संध्याकाळी कोणती भाजी. तर असं करायची आवश्यकता नाहीये. अगदी रोजच्या रोज भाज्या खाल्ल्या गेल्या नाहीत हरकत नाही. तुमच्या घरी ज्या उसळी असतील तुम्ही उसळी करू शकता, तुम्ही आमटी करू शकता. या सगळ्या गोष्टींमधनं नॅचरल व्हेजिटेरियन फूडमधनं सुद्धा चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स प्रथिनं आपल्याला मिळू शकतात. नॉनव्हेज खाणारे असतील तर नॉनव्हेज व्यवस्थित स्वच्छ करून घ्या, अतिशय नीट शिजवून घ्या. मांसाहार करायला अजिबात हरकत नाही, अंडी खायला सुद्धा हरकत नाही. विशिष्ट असे कुठलं टॉनिक घ्यायची गरज नाही किंवा विटॅमिन सप्लिमेंट्स वगैरे घ्यायची अजिबात आवश्यकता नाहीये. पण विटॅमिन सी बद्दल सुद्धा बरीच चर्चा झाली, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ते पण आपल्याला आता खायची गरज कितपत आहे नॉर्मल लोकांनी, सगळ्यांनी? येस, काही रिसर्च असं आहे ज्याच्यातनं असं दिसलेलं आहे की विटॅमिन सीचा थोडासा बेनिफिशियल म्हणजे चांगला सकारात्मक एक असर या कोरोनामध्ये आपल्याला दिसलेला आहे. तर विटॅमिन सी खायला तसं हरकत नाही. नॅचरल सोर्सेस विटॅमिन सीचे बरेच असतात, जसं संत्री, मोसंबी, आवळा किंवा सिंपल म्हणजे जे खाल त्याच्यात तुम्ही लिंबू पिळू शकता. या नॅचरल गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला विटॅमिन सी मिळू शकतं. तर याचा जर आपण समावेश आपल्या आहारामध्ये केला तर दॅट इज मोर दॅन सफिशियंट. एक्सटर्नल विटॅमिन सीचे सप्लिमेंट्स घेण्याची ॲज सच गरज नाहीये. बरोबर. आणि एक वेगळा प्रश्न असा की लॉकडाऊनमुळे आपण घरात आहोत, त्यामुळे आहारावर तसं थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं वाटतं का तुम्हाला? काय सांगाल त्याच्याबद्दल? कारण घरातच आहोत आपण, हालचाल होत नाहीये. मग आहारावर नियंत्रण ठेवायचं की त्याच्यासाठी विशिष्ट एक व्यायाम प्रकार आहेत ते आपण करायचे? काय सांगाल? दोन्ही महत्वाचं आहे. आहारावर नियंत्रण म्हणजे आहार भूक लागेल तेव्हा खा, वेळ जात नाहीये, बोर होतंय, काहीतरी चमचमीत करायचंय, अशा प्रकारे जर तुम्ही खाल्लं तर कदाचित त्याच्याने वेट गेन होऊ शकतो. पण आवर बॉडी इज आवर बेस्ट सिग्नल. जेव्हा तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल देईल की भूक लागलीये, त्या वेळेला तुम्ही खाल्लं तर दॅट इज ओके. पण आहाराचं जितकं महत्व आहे तितकंच किंवा त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त हे व्यायामाचं महत्व आहे. आणि ते फक्त कोरोनाच्याच कालावधीत असं नाहीये, ओव्हरऑल सुद्धा दररोज आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यायामाचा समावेश असायलाच हवा. आता व्यायाम हा कुठल्याही पद्धतीचा असू शकतो. तर व्यायाम आपल्याला काय लक्षात द्यायचं की आपल्याला कुठल्या प्रकारचे एरोबिक एक्सरसाइजेस करायचे ज्यामुळे तुमच्या हार्टची बीटिंग कपॅसिटी थोडी वाढेल, एक आपल्याला धाप लागल्यासारखं होईल, ज्यामुळे आपल्या हृदयाला एक ऑक्सिजनचा पुरवठा आणि ब्लड सप्लाय थोडा वाढतो. तर हे आपण जागच्या जागी वॉकिंग किंवा जागच्या जागी स्पॉट जॉगिंग अशा सोप्या सोप्या गोष्टी करू शकतो. आणि सेकंड म्हणजे आपले सगळे स्नायू हे व्यवस्थित चलन वलन स्थितीत राहतील, ज्याच्याकरता आपल्याला स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा अगदी साधा सोपा व्यायाम जो अगदी विनाशुल्क घरच्या घरी करता येऊ शकतो, म्हणजे आपले सूर्यनमस्कार. अगदी प्राचीन कालापासून आपण सूर्यनमस्कार करतोय, त्याच्यासारखा सर्वांग सुंदर व्यायाम नाही. तर सूर्यनमस्कार सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्याच बरोबर आपण श्वसनाचे काही व्यायाम, एस्पेशली ज्या व्यक्तींना श्वसनाचे आजार आहेत त्या व्यक्तींमध्ये तर एक दीर्घ श्वसन करणे, प्राणायाम करणे, काही विशिष्ट प्रकारे श्वास आत घेणे, आत सोडणे, चेस्ट फिजिओथेरपी आपण म्हणतो, ते सुद्धा करणं तितकंच महत्वाचं आहे. काही पेशंट्समध्ये अशी टेंडन्सी असते ज्यामुळे आपला कफ आपल्या श्वासनलिकेत साचून राहतो आणि त्याच्यामुळे तो इन्फेक्शनचा फोकस ठरतो. जसं ब्रॉन्किएक्टिस किंवा अशा श्वसनाचे काही विकार असलेले पेशंट असतात, त्यांनी जर हे व्यायाम तर रोजच्या रोज करणं गरजेचं आहे.
आणि जसा शरीराचा व्यायाम महत्वाचा आहे तसा मनाचाही व्यायाम तितकाच महत्वाचा आहे. अगदी या काळात तर आणि सगळेच इकडे येणारे जे तज्ज्ञ आहेत ते शरीराच्या व्यायामाबरोबर काही काळ तुम्ही मनाचा व्यायाम सुद्धा करणं किती गरजेचं आहे हे वारंवार सांगतायत. ते आताच्या काळामध्ये आणि नेहमीच पुढे तितकंच उपयोगी राहणार आहे. यानंतर अजून आपण बोलणार आहोत क्वारंटाईन कशा पद्धतीने केलं जातं, काय खबरदारी घ्यायची, या सगळ्याबद्दल बोलूया. कोरोना संचारबंदी प्रभावी उपाययोजना याच्याबद्दल आपण बोलत असताना डॉक्टर केतकी बर्वे उत्पात आपल्याबरोबर आहेत. सहयोगी प्राध्यापिका आहेत हे तर आपल्याला माहिती आहेत, MD DNB आहेत. त्याबरोबरीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियन चेस सोसायटीतर्फे त्यांना यंग सायंटिस्ट अवॉर्डने गौरवण्यात आलंय आणि आतापर्यंत इंटरनॅशनल लेवलचे 60 तुमचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत आणि वेळोवेळी ते अशा सगळ्याबद्दलचे मार्गदर्शन करत असतात. आणि आता या काळामध्ये कोविड-19चे जे सगळे पेशंट आहेत त्यांचे उपचार किंवा त्यांना मार्गदर्शन, कशा पद्धतीने ट्रीटमेंट असली पाहिजे, या सगळ्याबद्दल त्या पूर्णतः आता कार्यरत आहेत. आणि आज त्या आपल्याला मार्गदर्शन करायला आल्या तिकडे की काय करायचं जेव्हा लॉकडाऊन होतंय, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे. जुने आजार जे खूप क्रॉनिक आहेत तर त्यांनी काय करायचं आता ह्या काळामध्ये, स्वतःला सांभाळणं किती गरजेचं आहे, काय सांगाल? तर हे जे क्रॉनिक आजार असतात, जर जुने आजार आहेत, दीर्घकालापासून चालणारे आजार आहेत, तर त्या व्यक्तींनी काही खबरदारी घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले त्यांनी हे काळजी घ्यायची आहे की कारण नसल्यास फक्त रुटीन फॉलोअप किंवा रुटीन चेकअप करता तुम्ही हॉस्पिटल्सला अजिबात भेट देऊ नका. कारण त्याच्यानी फायदा कमी आणि तोटा जास्त आहे, म्हणजे संसर्ग होण्याचे चान्सेस खूप वाढतात. बरेच आजार असे असतात ना ज्याच्यात फारसं असं काही डे टू डे फॉलोअपला, रुटीन फॉलोअपला करायची गरज नसते. म्हणजे साधं ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणा, स्वतःची रक्ताची साखर चेक करणं म्हणा, किंवा तुम्हाला दमा असेल तर तुमचा पीक फ्लो रेट चेक करणं म्हणा, हे तुम्हाला येतंय. ते फक्त तुम्ही रेग्युलरली तुमचं तुम्ही करा आणि तुमचं तुम्ही मॉनिटर करा. तुमच्या औषधांमध्ये कुठेही खंड पडू देऊ नका. तुमचे जे बेसिक पॅरामीटर्स आहेत ते व्यवस्थित फाईलमध्ये लिहून ठेवा. औषधांचा एक मॉडरेट असा साठा ठेवा, म्हणजे अतिशय खूप आपल्याला साठा करून नाही ठेवायचा आहे, पण निदान आपली 1 आठवड्याची औषधं शिल्लक असतील तेव्हा तुम्ही नेक्स्ट औषधांचा एक साठा करून ठेवा. दुसरं म्हणजे ह्या आजारांची घरच्या घरी जर आपण काळजी घेतली, बऱ्याच वेळेला तर डॉक्टर टेलिफोनिकली सुद्धा अवेलेबल असतात, तर त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. आणि साध्या छोट्या छोट्या गोष्टींकरता हॉस्पिटल्सला तर अजिबात भेट देऊ नका. बऱ्याच वेळेला छोटे छोटे गैरसमज असतात, जसं दम्याचे पेशंट असतात ज्यांना वाटतं की माझ्या इन्हेलरमध्ये इन्हेल स्टिरॉइड्स आहेत, तर बऱ्याच वेळा डॉक्टर्सला कन्सल्ट न करता हे इन्हेलर बंद केले जातात. पण हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तर हे जे इन्हेल स्टिरॉइड्स असतात त्यांची क्वांटिटी इतकी छोटी असते की तुम्ही आरामात ते कम्फर्टेबली घेऊ शकता कुठल्याही साईड इफेक्ट विना. त्याच्यामुळे असे स्वतः ड्रास्टिक डिसिजन घेऊ नका. आहे ते व्यवस्थित चालू ठेवा आणि स्वतःचे पॅरामीटर एक मॉनिटर करत राहा. आणि मला वाटतं आपले नेहमीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या सतत संपर्कात राहा, हे तर मला वाटतं सगळ्यात सोपं आहे. कारण ते सगळेच आता वेळोवेळी सांगतायत की जर गरज असेल तरच व्हिजिट करा, अदरवाईज घराच्या बाहेर पडू नका. इव्हन काही इमर्जन्सी नसेल तर विशेष करून डोळ्याची वगैरे जी ऑपरेशन्स आहेत ती सुद्धा आता या काळामध्ये सल्ला नाहीच, नकोच अशा पद्धतीचं आहे. तर मला वाटतं सगळी यंत्रणा आपल्यासाठी पूर्णत्वाने मदतीसाठी तत्पर आहे. आपण फक्त त्याला तसा सकारात्मक प्रतिसाद देणं हे खूप महत्वाचं आहे आत्ताच्या या काळामध्ये. लहान मुलांना सीझन चेंज म्हणा किंवा असंही खाण्यात काही वेगळं आलं की लगेच त्यांची तब्येत थोडीशी बिघडते, चिडचिडी होतात, अनेक गोष्टी घरात राहतायत. आता त्यांची काळजी कशी घ्यायची, काय त्यांची एनर्जी कशी थोपवून ठेवायची, हा खूप मोठा प्रश्न आहे खरं तर. काय सांगाल? या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त जर कोणावर परिणाम झालाय तर तो लहान मुलांवर, आणि त्यांच्यापेक्षाही जास्त परिणाम त्यांच्या पालकांवर झालेला आहे. त्यांच्या रुटीनमध्ये ड्रास्टिक बदल झालाय, ते समजण्याच्या मेंटल कपॅसिटीमध्ये नसतात की नक्की काय चाललंय. त्याच्यामुळे साहजिक ते थोडेसे इरिटेबल होणार. पण आपण एक इन्फेक्शन कंट्रोल पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांच्याकडे काय काय काळजी घेणं महत्वाचं हे आपण बघूया. सगळ्यात पहिले म्हणजे जी मुलं रांगतायत किंवा जी मुलं थंब सकिंग वगैरे करतायत त्यांची जास्तीत जास्त काळजी आपण घेतली पाहिजे. रांगणार, जमिनीला स्पर्श करणार, अंगठ्यांचा तोंडाला, तर लहान मुलांचे हात एक वारंवार आपण शक्यतो हँड वॉशिंग त्यांना शिकवा. किंवा बरीच मुलं तोंडात घालतात, तोंडात वस्तू घालतात, तर याच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे लहान मुलांना ऑडिओ व्हिज्युअल्सच्या सहाय्याने, आता आपण इथे स्क्रीनवरती बघतोय तसं सोप्या सोप्या गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात. जसं की बेसिक गोष्टी आपल्याला काय शिकवायच्यात, हँड वॉशिंग आणि सोशल डिस्टन्सिंग. आपण त्यांना सांगू शकतो तुम्हाला रूल ऑफ 2 लक्षात ठेवायचा आहे. रूल ऑफ 2 म्हणजे 2 हँड्स वॉश करा, 2 हँड्स दर 2 आवर्स नंतर वॉश करा,
आणि 2 हँड डिस्टन्स म्हणजे स्वतःच्या 2 हात अंतरामध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाहीये तुमच्या पेरेंट्स सोडून. तर अशा छोट्याशा गोष्टी आपण लहान मुलांना शिकवू शकतो. आणि लहान मुलांना कायम बिझी एखाद्या गोष्टीमध्ये आपण ऑक्युपाईड ठेवणंही तितकंच महत्वाचं आहे. ई असाइनमेंट्स बऱ्याचशा आता शाळांमध्ये हे सुरू आहे, तर त्या प्रकारेही तुम्ही लहान मुलांना एंगेज ठेवू शकता. आणि बेसिकली आपल्याला हे लक्षात द्यायचं की त्यांनी हँड वॉशिंग फ्रिक्वेंटली करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच वेळेला आता कंटाळा आल्यावर असं होतं, लहान मुलं खाली जातात, घोडक्यांनी खेळतात, ते आपल्याला थोडंसं एक डिस्करेज करायचंय. बिल्डिंग मधलीच लहान मुलं एकमेकांशी खेळली हरकत नाही, पण ॲज फार एज पॉसिबल ग्रुप 4 पेक्षा मोठा नको. आणि त्याच्यात सुद्धा एखाद्या लहान मुलाला सर्दी खोकला वगैरे असेल तर त्या पालकांनी जबाबदारीने त्या लहान मुलाला इतरांशी खेळायला पाठवू नये. बरोबर. या साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तितकं अवघड नाहीये. आणि पॉझिटिव्हली बघितलं तर ह्याचा परिणाम असा होणार, लहान मुलं थोडी ऍडजस्टमेंट शिकतील, पालकांचा संयम वाढेल. क्या बात आहे. आपल्याकडे अगदी आता थोडा वेळ, 7-1 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. आपण अगदी पटकन क्वारंटीन बद्दल बोलूया, कारण त्याच्यावर सुद्धा बरीच चर्चा होतीये. पण आजच्या या कार्यक्रमामध्ये पण अगदी थोडक्यात आपण त्याच्यावर बोलूया. आणि एका गोळीबद्दल सुद्धा बरीच चर्चा होते, त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. काय सांगाल? येस. तर क्वारंटीन हा शब्द तर आजकाल आपण सगळीकडे ऐकतोय. तर क्वारंटीन करायचं म्हणजे नक्की काय आणि कोणाचं? तर क्वारंटाईन हे पेशंटचं नाही केलं जात, क्वारंटीन हे हेल्दी कॉन्टॅक्टचं केलं जातं. म्हणजे ज्या पेशंटला कुठली लक्षणं नाही आहेत पण त्याला कोरोना होण्याची रिस्क आहे, जसं इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे किंवा एखाद्या कोविड पॉझिटिव्ह पेशंटशी त्याचा निकट संपर्क आलेला आहे किंवा हेल्थ केअर वर्करनी विदाऊट प्रॉपर प्रिकॉशन, समजा ऍक्सिडेंटल एखाद्या कोविड पॉझिटिव्ह पेशंटशी संपर्क आलेला आहे, अशा पेशंट्सला आपण क्वारंटाईन केलं पाहिजे. क्वारंटाईन हे तसं तर गांभीर्य जास्त असेल तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं, पण क्वारंटाईन घरच्या घरी सुद्धा करणं अवघड नाहीये. बऱ्याच वेळेला आपण होम क्वारंटाईन सुद्धा करतो. तर होम क्वारंटाईन म्हणजे खूप असं वेगळं आपल्याला काही करायचं नाहीये, पण त्या पेशंटला शक्यतो एक खोली वेगळी असली पाहिजे. त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम असेल तर जास्त चांगलं. त्या पेशंटच्या खोलीची, त्या बाथरूम वगैरेचे डिसइन्फेक्शनची काळजी आपण घेतली पाहिजे. पेशंटच्या पर्सनल वापरायच्या गोष्टी म्हणजे पेशंटची ताटं, वाटी, भांड्या, चमचे, टॉवेल, नॅपकिन, रुमाल, बेडशीट, पिलो कव्हर या शक्यता आपण वेगळ्या ठेवल्या तर जास्तीत जास्त चांगलं. आणि एक आपल्याला लक्षात घ्यायचंय की या क्वारंटाईनच्या सगळ्या प्रोसिजरमध्ये आपण क्वारंटाईन करतोय पेशंटच्या काळजी करता, आपण त्याला वाळीत नाही टाकत आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा क्वारंटाईनमध्ये आपल्याला ही काळजी घ्यायची की पेशंटचं मानसिक संतुलन ढासळता कामा नाही. नाहीतर पेशंट कोरोना तर होणार नाही पण कदाचित नैराश्य येऊ शकतं, तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. हे फक्त थोड्या काळाकरता तो त्याच्या फॅमिलीच्या निकट संपर्कात येत नाहीये, एवढी आपण काळजी घ्यायची. आपण त्याच्याशी मोबाईलवर बोलू शकतो, फोन करू शकतो, तो स्वतः त्याचा मोबाईल वापरू शकतो. अगदी अशा पद्धतीने आपण त्याच्या संपर्कात राहू शकतो. एका गोळीबद्दल खूप चर्चा होतीये सध्या, त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा, कारण नंतर मग आपल्याला वाइंडअपच करायचा आजचा कार्यक्रम. काय सांगा? तर ही जी गोळी आहे त्याला आपण हायड्रोक्सिक्लोरोक्विन म्हणतो. या गोळीचा विषय तसा तर खूप नाजूक आहे. बऱ्याच वेळेला असं खूप मीडियामधनं वगैरे असं आपण ठिकठिकाणी त्याच्यातनं अशी माहिती येते की कोरोना करता ती इफेक्टिव्ह आहे, पण खरी तसं बघायचं तर ती काय 100% इफेक्टिव्ह नाही. काही अंशी थोड्या प्रमाणात कोरोनाच्या अगेन्स्ट प्रतिबंधना करता त्याचा उपयोग आपण म्हणू शकतो. पण ही गोळी नक्की कोणी घ्यायची आहे? तर ज्या माणसांना किंवा ज्या व्यक्तींना कोरोना होण्याची खूप जास्त शक्यता आहे, म्हणजे हेल्थकेअर वर्कर्स आहेत, केवळ आणि केवळ डॉक्टर्स आणि हेल्थकेअर वर्करनीच ही घ्यायची आहे, इतर कोणीही घ्यायची नाहीये. आणि डॉक्टर्स आणि हेल्थकेअर वर्कर्स पैकी सुद्धा जे कोरोना पेशंटच्या जास्तीत जास्त निकट संपर्कात आहेत, आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करतायत, कोरोना सस्पेक्टच्या वॉर्डमध्ये, ओपीडीमध्ये काम करतायत, त्यांच्याकरताच ही गोळी राखून ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे आम जनतेनी एकदम रॅन्डमली ही गोळी अजिबात घ्यायची नाहीये. तसं तर विदाऊट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल नाहीये, पण तरी सुद्धा विदाऊट प्रिस्क्रिप्शन जर ती मिळत असेल तर ती अजिबात घेऊ नका, कारण त्या घेण्याचे फायदे एकीकडे राहिले पण त्याचे तोटे तुम्हाला होऊ नयेत. ती गोळी तशी तर खूप स्ट्रॉंग गोळी आहे, त्याचे स्वतःचे खूप जास्त साईड इफेक्ट आहेत आणि त्याला प्रॉपर मॉनिटरिंग लागतं. अगदी हृदयविकारापासून ते गंभीर प्रकारचे विकार त्या गोळीमुळे होऊ शकतात. त्याच्यामुळे आम जनतेनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नका. ॲज ऑफ नाव करंटली ती गोळी डॉक्टर आणि हेल्थकेअर वर्कर्स सोडून कोणालाही रेकमेंडेड नाही. कोणालाही ती रेकमेंडेड नाही. अंडरलाईन ह्या खाली. आता जाता जाता 4 मिनिटं आपल्याकडे आहेत. या 4 मिनिटांमध्ये अनेक गैरसमज ते आधी सांगा कुठले आहेत, आणि मग जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार आहात? आधी गैरसमजाबद्दल पटकन बोलूया. काय आहे? तसं गैरसमज तर बरेचसे आपण कव्हर केलेत, पण काही कॉमन गैरसमज आहेत. जसं आपल्याला वाटतं की कोरोना एअरबॉर्न डिसीज आहे,
तर असं नाहीये. समजा आपण इथे बसलोय आणि आपल्या बऱ्याच लांब असं कुठेतरी रस्त्याच्या पलीकडे कोणी खोकलं शिंकलं तर तुम्हाला कोरोना होणार नाहीये. तर हे खूप मोठा गैरसमज आहे. एअरबॉर्न नाहीये. हा जंतू खूप लांब पल्ल्याकरता असा हवेतनं ट्रॅव्हल करत नाही. तर हे जंतू 1 मीटर अंतरापर्यंत ट्रॅव्हल करून ते एखाद्या पृष्ठभागावर स्थिरावतात आणि त्याला जर तुमचा हात लागला तर त्या प्रकारे तुम्हाला तो आजार होऊ शकतो. तर एअरबॉर्न नाहीये. नॉनव्हेज खाण्यामधनं होत नाही. बऱ्याच वेळेला आपण असं ऐकलं की अल्कोहोल प्रोटेक्टिव्ह आहे. तर एकदम अजिबात नाही, गैरसमज आहे. त्या अल्कोहोलचा कोरोनाशी काहीही संबंध नाहीये. हा, आपल्याला सॅनिटायझर मध्ये अल्कोहोलचं प्रमाण हवंय, करेक्ट, पण otherwise त्याचा काही संबंध नाही. हा, करेक्ट. हे कॉमन गैरसमज आहे. आणि आता अगदी जाता जाता आपल्याकडे 2 मिनिटं आहेत, तर अगदी जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आजच्या चर्चेचा एक छानसा सार जर सांगायचं असेल तर जाता जाता काय सांगाल? आणि एका पॉझिटिव्ह नोटवर आपण ही चर्चा संपवणार आहोत, कारण हे महासंकट वगैरे सगळं म्हटलं जातंय, पण आपण त्याच्यातनं बाहेर सुद्धा येतोय, नाही का? काय सांगाल? आणि महासंकट किंवा फोफावला, महाभयंकर वगैरे असं सगळं परिस्थिती ठीक आहे, आजार गंभीर नक्की आहे, त्याला सिरियसली घेतलं पाहिजे, आपण त्याला हलक्यात घेता कामा नये, बेफिकीर तर अजिबात राहायचं नाहीये. पण दुसऱ्या टोकाला अतिशय घाबरून बसण्याची गरज नाही, कारण भीत्या पाठी ब्रह्मराक्षस आपण पण म्हणतो, तर घाबरायचं नाही आपल्याला. परिस्थिती तशी सध्या आटोक्यात आहे आणि जर आपण हा लॉकडाऊन काटेकोरपणे पाळला तर परिस्थिती आटोक्यात राहील. पण जर आपण बेदरकारपणे वागलो तर मग आपल्याच हाताने आपण स्वतःचं नुकसान करून घेऊ. ऍज ऑफ नाव परिस्थिती नक्की सकारात्मक आहे. केसेस कंट्रोलमध्ये येत आहेत आणि दिवसागणिक आपली निदान सुविधा, आपली उपचार पद्धती यामध्ये सुद्धा झपाट्याने आणि वेगाने चांगले बदल घडत आहेत. बरेचसे रुग्ण खडखडीत बरे होऊन डिस्चार्ज होत आहेत. व्हेंटिलेटरवर असलेले व्हेंटिलेटरवरनं वीण होत आहेत. तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. तर आज आपला शत्रू कोरोना आहे, उद्या आपला शत्रू कोणीतरी वेगळा असेल. पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं की साध्या सोप्या गोष्टी ज्या आपण दैनंदिन जीवनाचा भाग बनवला, आताच नाही कायम करता, की हँड वॉशिंग, कॉफ हायजीन, या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपण कुठल्याच संकटाशी निश्चित झगडू शकू आणि त्याच्यावर आपण मात करू शकू. तर घाबरायचं नाहीये, काळजी करायची नाहीये, पण काळजी घ्यायची आहे. आणि आज आपण सगळे ऊर्जा वृद्धी करणार आहोत, दीपप्रज्वलन करणार आहोत. तर हे दीपप्रज्वलन आपण फक्त आपल्या आसमंतात न करता आपण आपल्या मनात करणं गरजेचं आहे. तर हे दीप आपण एक निश्चयाचा असेल, मनोबलाचा असेल, सकारात्मकतेचा असेल, हे सगळे दीप आपण आपल्या मनात त्याची ऊर्जा वृद्धी करणं जरुरी आहे. आणि असं म्हटलं जातं की 100 हत्तींचं बळ एकीकडे आणि माणसाच्या मनोबलाचं बळ एकीकडे, तर त्याचा प्रचिती आपण सगळ्यांनी मिळून या घडीला दाखवायची गरज आहे. अगदी खरं आहे. आणि मला वाटतं हेच एक ओळ आहे जिथे आपण आजच्या कार्यक्रमात थांबूया. फक्त हे सगळं आपल्याला घरात राहून करायचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं. येस मॅडम, इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत, अगदी सोप्या शब्दात आणि इन डिटेल. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि आम्हा सगळ्यांकडून कृतज्ञता सुद्धा. थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटूया. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.